नमस्कार, मी डॉक्टर गुप्ते, स्पाइन सुपर स्पेशलिस्ट, विनायक हॉस्पिटल, रुबी हॉल. आज एक मीटिंग ठेवलेली आहे. आपले इथे पेशंट बसलेले आहेत, त्यांच्या सोबत आपण बोलणार आहोत. आणि हे सर्व पेशंट मणक्यांचे ऑपरेशनचे केसेस आहेत. त्यांचं ऑपरेशन यशस्वी झाले, चांगलं झालेलं आहे. आपण डायरेक्ट त्यांच्याशी बोलणार आहोत. पण त्याच्या आधी चर्चा करायच्या आधी पहिले आपण मणकेची रचना बघूया. आपला मणका असा दिसतो: मान, पाठ, कंबर, माकड हाड. मानेचे 7, पाठीचे 12, कमरेचे 5 मणके असतात आणि प्रत्येक 2 मणक्यामध्ये एक गादीचे समावेश असते. गादी, गादी, मणका, गादी, मणका, गादी, मणका, गादी, मणका, गादी. थोडक्यात मणका आपला येतो आधार आणि गादी देतो आपल्याला लवचिकता, हालचाल. कारण गादीचे जेल आहे, त्याच्यावर आपण हालचाल करू शकतो. पण मणकेवर आपण हालचाल नाही करू शकत. मणका कडक असतो, हाड आहे शेवटी. पण आपण जे हालचाल करतो, वळतो, वागतो, हे गादीमुळे शक्य होते. आणि जास्त काम केल्यामुळे, शेती काम म्हणा, प्रवास म्हणा, खाली वाकून लेडीज लोकांना काम करावंच लागतो, त्या कारणामुळे म्हणा, हे जेल, हे गादी बाहेर सरकते. तसं इथे दाखवले. आता वेगळ्या रंगाने करून दाखवली म्हणजे ही गादी बाहेर आली. बाहेर आल्यामुळे काय त्रास होतो पेशंटला, की जसं कमरेची गादी बाहेर आली. समजा एक पेशंटला फक्त कंबर दुखीचा त्रास आहे. समजा एक ओळखीचा पेशंट आहे, त्यांचं म्हणणं आहे की फक्त मला कमरेचा त्रास आहे, बाकी काही त्रास नाहीये आणि पाय दुखत नाहीये. म्हणजे थोडक्यात त्यांची गादी बाहेर नाही आलेली आहे. त्यांचे फक्त कंबरदुखी म्हणजे वरचेवर स्नायू ताण आहे, जे आपण आपल्याकडे मॅक्स थेरपी येतो त्यांनी बरं होऊन जातो. पण एक पेशंट म्हणतोय मला कमरेसोबत पायही दुखतोय, पाठीमागची शीर दुखते चालताना. तर थोडक्यात समजलं पाहिजे की गादी सरकलेली आहे. कारण मज्जारज्जू आतमध्ये नळी असते. मज्जारज्जू म्हणजे मणक्याच्या आतमध्ये, जे दिसत नाहीये, सेंटरमध्ये शीर असते मज्जारज्जू, जे आपण इथे बघू शकतो. बघायला तर ही पिवळ्या रंगाची शीर दिसते येते मज्जारज्जू, ही आतमध्ये चालली. ही शेपूट आहे, पाठीमागच्या टणक भाग, ही शेपूट असते. पण त्याच्या आतमध्ये जाऊन मज्जारज्जू असते. ते मज्जारज्जू आपल्याला मदत करते मेंदूचा निरोप खाली पाठवण्याकरता. समजा मेंदूने सांगितलं पाय हलवा, आपण लगेच पाय हलवतोय. ते निरोप मेंदूवरनं जातो मज्जारज्जूला, मानेला, पाठीला, कमरेला, मग पायाला. तर हे समजणं अतिशय गरजेचं आहे. हे सिग्नल मेंदूच्या खाली पाठवण्याचं काम हे मज्जारज्जूचं असतो. आणि हे गादी सरकल्यामुळे काय होते, दाब पडते. आता हे काय, हे नसा चालली आहे, ही मज्जारज्जू मधनं 5 नसा ही चालली आहे पिवळ्या रंगाची, उजव्या साईडची. ही उजव्या साईडची मंडीची मागे जाणार आणि हे 5 शीर जे पिवळ्या रंगाची आहे ते डाव्या मांडीच्या मागे जाणार. तर गादी ह्या साईडची सरकली तर उजव्या पायाच्या पाय दुखणार. पेशंट सांगतो चालताना माझी कंबर आणि पाय दुखते, पाठीमागची शीर खालीपर्यंत. याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये शियाटिका. तर आपल्याला समजलं पाहिजे की नुसतं एक्सरे वरती काही होणार नाही, आपल्याला MRI करावंच लागणार आहे. काय काय लोकांना 5% 10% लोकांमध्ये कंबर दुखीवरती पण MRI करावा लागतो, कारण त्यांचं वेगळ्या प्रकारचं. पण 95% हा नियम आपण समजू शकतो. उद्यापासून तुमच्या घराचा पेशंट मिळाला, तुम्हाला शेजारचा पेशंट मिळाला, पाहुणे मिळाले, की त्यांचं म्हणणं आहे माझी कंबर सोबत पाय दुखते पाठीमागची, तर समजून घ्यायचे या पेशंटला गॅप झालेला आहे, गादी सरकली असणार आहे, त्यांना MRI ची गरज आहे. नुसतं एक्सरे वरती करून चालणार नाही. दुर्दैवाने 99% डॉक्टर स्पेशलिस्ट, साधे डॉक्टर म्हणत नाही, BSMG स्पेशलिस्ट, MD-MS पर्यंत सांगतो. MD-MS सुद्धा पेशंट एक्सरे वर डायरेक्ट सांगतात गॅप झालेला आहे. पेशंटचे केस काळे, गॅप झालेला आहे. आणि पेशंटचे केस पांढरे झाले, ते म्हणणारे जी झाले. गॅप एक्सरे वर दिसत नाही. म्हणजे गादी सरकली जर आपल्याला बघायचे आहे, शीर दबली बघायचे आहे, तर MRI करणं अतिशय गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला समजत नाही. तसंच जर गादी, समजा कोणाला मानदुखी आहे, फक्त मानदुखी आहे, दुसरा काय त्रास नाहीये, तर म्हणजे समजून घ्यायचे फक्त स्नायू ताण आहे वरचेवर. 95% हा नियम करेक्ट आहे, खरं आहे. 5% मध्ये काहीतरी वेळा म्हणू शकतो, TB आहे, दुसऱ्या प्रकारचा त्रास आहे, फ्रॅक्चर आहे, तो वेळा असू शकतो. पण जर मानेची गादी सरकली तर हात दुखणार, जसा पाय दुखतो इकडे. परत सांगतो, एक माणसाला इकडे आहे, समजा हे पेशंट आहे,
पेशंटची तक्रार आहे फक्त माझी कंबर दुखते किंवा मान दुखते. थोडक्यात समजून घ्यायचे आहे ना, गॅप नाहीये, मोठा काही प्रॉब्लेम नाहीये, हे स्नायू ताणावरचेवर बरा होऊ शकतो आपल्याला. पण पेशंटचं म्हणणं आहे नाही, माझे कमरेसोबत पाठीमागची चालताना शिर पण दुखते, थोडक्यात हे कमरेची गादी सरकलेली आहे, तर एमआरआय करणं गरजेचं आहे. तसंच एक पेशंट म्हणायला लागलं की माझी फक्त मानदुखी आहे पण हाताला काय त्रास नाहीये, म्हणजे एमआरआयची फारशी काही गरज नाहीये, फक्त वरचेवर स्नायू ताण लोकल जागेचा त्रास आहे. पण मानेसोबत शिर दबल्यामुळे हात पण दुखायला लागला, ठणकायला लागला, तर आपल्याला मानेचा एमआरआय ही करणं गरजेचं आहे. त्याशिवाय चालणार नाही, त्याशिवाय निदान होणार नाही, पुढची ट्रीटमेंट सांगितली जाणार नाही किंवा होऊ शकत नाही. समजलं का? आणि जेवढं आपल्याला समजलं तर 95% आजपासून जेवढे माणसं इथे उभे बसलेले आहेत, 95% पेशंट तुम्ही मणक्याचे स्वतः निदान करू शकता, डॉक्टरांची गरज नाही उद्यापासून. म्हणजे 95% तुम्ही स्पाइन डॉक्टर झाले. आणि आज जास्तीत जास्त लोकांना स्पाइनच्या कंबरदुखीचा त्रास भरपूर आहे, शेतकरी वर्गात तर भरपूर आहे, त्यांच्या गाडीवर प्रवास आहे त्यांनाही आहे, भरपूर लोकांना त्रास आहे. आपण फक्त विचारू, म्हणजे कोणी फोनवर बोलला मला खूप कंबर पाठ दुखतो भरून येतो, फक्त नुसतं पाठीचे त्रास आहे की पायाचे त्रास आहे, फोनवरला तो पायाचे त्रास आहे, ठणकतोय, मुंग्या येते पायाला, बधीर वाटतंय, रग येते पाय, रग लागते पायाला, मग समजून घ्यायचं हे पेशंटची शिर दबली आहे. निदान नाही केलं तर पॅरालिसिस मध्ये बदल होईल आणि मग तो जागेवर झोपून जाईल, मग पॅरालिसिस वरती ट्रीटमेंट द्यायची नाही. एकदा पंजा बंद पडला, पंजा कमजोर झाला, बोटा बंद पडली, लघवी संडासचा कंट्रोल बंद पडला, मग त्या स्टेजला करण्यापेक्षा जेव्हा चालू असतो तेव्हा करणं चांगलं आहे. किंवा कारण फक्त आपल्याला गॅप काढायचे, आपल्याला शिराची टेन्शन नाही की जीव तुटली असेल घासल्यामुळे किंवा दबल्यामुळे, हे समजणं अतिशय गरजेचं आहे. जिथे आपल्याला ऑपरेशनाची गरज नाही, म्हणजे जागेवर त्रास आहे, तिथे पण मॅक्स थेरपी सांगतो, मॅक्स मशीन देतो, त्यांनी पेशंट बरा होऊन जातो. पण शिर दबली आहे एमआरआय वरती तर आपण ऑपरेशन करणं गरजेचं आहे, ते सांगतो. पण आज सर्वात मोठा आज मीटिंग दुसऱ्या कारणाने ठेवली आहे की लोकांना गैरसमज आहे ऑपरेशन बाबतीत. आणि खरोखर या मीटिंगचा उद्देश आज वेगळा आहे की लोकांचे जे गैरसमज आहे, नुसतं इथे नाही, महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात, की ऑपरेशन होतच नाही, ऑपरेशन केलं तर पेशंट चालत नाही, ऑपरेशन केलं तर पेशंटला झोपावं लागतो कायमचे, ऑपरेशन मणक्याचं केलं नाही पाहिजे, किंवा ऑपरेशन एकाचे यशस्वी होत नाही, जेवढा चालतो तेवढं पण चालता येणार नाही. त्यासाठी मीटिंग आहे, जे मी वारंवार ठेवत असतो, जेव्हा वेळ मिळाली तेव्हा मी ठेवत असतो. ऍक्च्युली आज सकाळी ठेवायचे होते, 2 पेशंट महत्त्वाचे डिस्चार्ज झाले, एक पेशंट रुपयावरून शिफ्ट होणार होते, ते पण त्यांना उशिरा झालाय याला, तर सगळं असं झालेलं आहे की असं झालेलं आहे. आता डायरेक्ट आपण इंटरव्ह्यू सुरू करतोय आणि आपल्या पेशंटांशी बोलूया आपण. हे सगळे पेशंट, सर्व पेशंट कमरेचे मणकेचे ऑपरेशनचे पेशंट्स आहेत. हे दोन्ही पेशंटना झाले 3-3 दिवस ऑपरेशन करून. तुम्ही सांगा, आता पहिले ह्यांनी सांगायच्या आधी पहिल्यांदा मी सांगतो त्यांचा काय झाला ऑपरेशन मध्ये. ऑपरेशन मध्ये त्यांचा तो झाला होता प्रॉब्लेम, शिर दबली होती, गादी सरकली होती आणि पायाला ठणका लागत होतं, बस एक पाय आपला बंद पडला होता. हे पेशंट उशिरा आले, फुट ड्रॉप झालाय. फुट ड्रॉप म्हणजे इंग्लिश मध्ये काय, पंजेची पॅरालिसिस. यांनी पेशंटनी काय लवकर निर्णय नाही घेतला, बोललो होतो की नाही आपण कुठले, नाशिकचे पेशंट आहे. तर उजवा पाय बंद पडला, डावा पाय बंद पडला होता. डावा किती हलतो होता, दाखवा वरती, कसं हलव, दोन्ही एकत्र हलवा, दोन्ही एकत्र ठेवा, हलवा, वर खाली करा, पंचावरती वळायचा प्रयत्न करा, हलवा, वर खाली करा, खालीवर करा, खालीवर करा, एवढं तरी हलायला लागलाय. ऑपरेशनच्या आधी एवढं पण हलत नव्हतं. ठणका राहिली का आपली, ठणका थांबली सगळी, आनंदी आहेत का? त्यांच्या मणक्याच्या 4 गाद्या सरकल्या होत्या, 4 ठिकाणी द्या, आणि मणका पूर्ण वाकडा झाला होता. नॉर्मल मणका जे कर्व असतो वाकडा उलटा झाला होता, वाकडा म्हणजे मणका थोडा असा पाहिजे कमरेचा, त्यांचा उलटा झाला होता आणि गादी सगळे 4 बाहेर आले होते आणि शिर दाबली होती. तर त्यांच्या मणक्याच्या गादी जागेवर बसून मणक्यामध्ये नट्स बोल्ट्स टाकलेले 10, म्हणजे पहिल्या मणक्याला 2, दुसऱ्या मणक्याला 2, तिसऱ्या मणक्याला 2, चौथ्या मणक्याला 2, 5 मणक्याला 2, असे 10 स्क्रू टाकलेले आहेत. 2 रॉड बसवले, 10 नट्स बोल्ट टाईट केल्या आणि ते डायरेक्शन अशी दिली की जसे नॉर्मलची असते. म्हणजे नॉर्मल वाकडा झाला होता तर सरळ करण्यात आलाय मणका. कसं वाटतंय? एकदम छान. चालून दाखवा, किती छान बघू, चालून दाखवा. आपल्याला वाटतंय ऑपरेशन झालं 3 दिवसापूर्वी. इकडे या, तुम्ही इथे थांबा, बोला.
तुम्हाला कसं वाटतंय? 3 दिवसापूर्वी म्हणजे 4 दिवसापूर्वी जेव्हा ऑपरेशन झालं नव्हता त्याची कंडिशन सांगा आणि आजची कंडिशन सांगा. बोला, तुम्ही बोला, आम्ही काय बोलायचं. मी रजनी नंदकिशोर दीक्षित, मी नाशिकहून आले. मी सरांचा प्रोग्राम 2दा टी व्हीवर बघितला. मला स्लिप डिस्कचा खूप त्रास होता 9 महिन्यापासून. मी परेशान झाले ते बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन, पण मी टी व्हीवर बघितलं, यांनी 100% गॅरंटी देतात. मग मी इथं आले. मला सरांनी त्याच दिवशी गॅरंटी दिली आणि मी दुसऱ्या दिवशी लगेच ॲडमिट झाले. आज मी खूप समाधानी आहे. किती चालतात तुम्ही आता? भरपूर- किती चालले? खूप चालेल. खाली जाऊन रोड पाशी फिरले का? नाही, अजून नाही गेली. मला जायचं ना मग. जाईल. इथे किती राऊंड मारतात? इथं 10 राऊंड 10 राऊंड फक्त एका वेळेला. एका वेळेला. चल बस. बोला, आपले नाव सांगा. आपण कुठले? कसं वाटतंय आपल्याला? उजवा पाय दुखत, डावा पाय दुखत होता. रायदेशीर आनंदी आहेत का? वय किती आहे आपला? वय अंदाजाने म्हणजे 60-65 काय तरी. ठीक आहे, काय अडचण नाही, काय अडचण नाही, मला काय तक्रार नाही. या 3 पेशंट एकत्र मला दाखवायचे. या 3 पेशंटचं ऑपरेशन परवा दिवशी झालं. यांचं सकाळी झालं. त्यांच्या मणक्यातील 4 स्क्रू, रॉड्स आणि नट्स बोल्ट्स बसवलेले आहेत. त्याच्या मणक्याला फ्रॅक्चर होता, सांधा तुटला होता. ऑपरेशन करून किती उभं राहायचे, दाखवायचे मला. त्याला चालून दाखवा. यांच्या मणक्यामध्ये क्लिप बसवलेले आहे, रॉड टाकलेले आहेत, नट्स बोल्ट टाईट केलेले आहेत आणि ऑपरेशन करून हे पेशंट किती मिनिटात चालले सांगा? 15 मिनिटात. जगातला आम्ही चॅलेंज करतो, जर 15 मिनिटाचे आत पेशंट कोणी चालवतोय, आम्ही उद्यापासून ऑपरेशन करायचं बंद करू. 15 मिनिटाच्या आत साधं ऑपरेशन नाहीये, सिंपल चक्ती सरकण्याचं ऑपरेशन नाहीये, हे मणका तुटण्याचं ऑपरेशन आहे. त्यांच्या मणक्याचा सांधा तुटला होता, वेगळा वाकडा हलत होता आणि त्यांना खूप पेनिंगचा होता विषय. थोडा तरी हल्ले पेनिंग, रात्री रडणार तरी पेनिंग, 4 ते नंतर पण पेनिंग. 4 स्क्रू टाकले आतमध्ये, रॉड टाकली, नट्स बोल्ट टाईट केले आणि लगेच चाललं. आणि त्यांचं ऑपरेशन जसं नॉर्मली ह्या ऑपरेशन कुठे गेलं तरी फुल ओपन करून वरपासून खालीपर्यंत कापून एक 60-70 टाक्याचं ऑपरेशन करावं लागतो. त्यांचं एका साईडला 1 इंच उघडलाय, दुसऱ्या साईडला 1 इंच उघडलाय, मध्ये उघडलाच नाही मणक्याचं. आणि साईडने आपण नट्स बोल्ट झाले, दुर्बीणने कोण गेलेला आहे आणि काही चिरफाडचं नाही, 1% रक्तस्राव झाला नाही आणि जे टाकेही नाहीये. आणि सर्वात महत्वाचं आहे की दुर्बिणीतने झालेला आहे आणि रक्ताची सोय नाही केली. आणि सांगायचे एक राहिला की हे सर्व पेशंटना गप्पा मारून ऑपरेशन मारता मारता ऑपरेशन केलं. सगळेच पेशंट शुद्धीवर होते ऑपरेशन करताना. होते की नाही? आपण बोलताना समजत होतं की नाही? काय गावकर साहेब? मी बोलत होतो. आपण बोलता बोलता गेलं की तुम्ही कोकण राहायला ते खाले वाजेला असं बोलत होतो का नाही काल परवा? आपण बोलता बोलता ऑपरेशन केलं, म्हणजे पेशंट शुद्धीवर असतो. बसा. मला हे दाखवायचंय की ऑपरेशन हा एक विषय नुसतं नाहीये, भूल पण थोडा महत्वाचा विषय आहे. आपण जर संपूर्ण भूल, आपण एक मोठा ऑपरेशन एक छोटा ऑपरेशन म्हणून करतोय, लहान ऑपरेशन म्हणून किंवा सुरक्षित म्हणून करतोय का? ह्या ऑपरेशन जर कुठेही आपण बघतो जगातला तर संपूर्ण भूल देऊनच करतात. पेशंट गुंगीत जातो, कोमासारखी परिस्थितीत जातो, मग श्वास बंद केला जातो, ट्यूब टाकली जाते, व्हेंटिलेटर ठेवला जातो आणि मग ऑपरेशन झाल्यानंतर मग डॉक्टर म्हणतात झालं ऑपरेशन, मग भूल ओके म्हणतात आणि लगेच भूल काढायचे प्रयत्न करतात आणि वाट बघतात की श्वास चालू झाला पाहिजे. ह्याला म्हणतो संपूर्ण भूल. आपल्याला वाटतं संपूर्ण भूल फार सोपी गोष्ट नाही, असं नाही. संपूर्ण भूल म्हणजे श्वास चालू झाला पाहिजे. पेशंट जे झोपलेला आहे बिंदूवर भूल गेली ते उतरली पाहिजे, तर पेशंट शुद्धीवर येणार नाही, कोमामध्ये जाऊ शकतो. हे पेशंट शुद्धीवर होते ऑपरेशन करताना. त्यांना पाठीला सगळं बधीर केला, ऑपरेशन केलं, त्यांना दुखला पण नाही ऑपरेशन मध्ये, काही त्रास झाला नाही, काही पेनिंग पण झाला नाही, तर संपूर्ण भूल द्यायची गरज काय? मी चॅलेंज करतो जगातल्या सर्व डॉक्टरांना की संपूर्ण भूल देऊन करूच नका. जीवाला धोका होऊ शकतो. 100% मी सांगतो, 300-400 लोक पेशंट नंतर एक पेशंटची भूल उतरत नाही, तो कोमामध्ये जाऊ शकतो. एक पेशंटचा श्वास नाही झाला तो व्हेंटिलेटर जाऊ शकतो. ह्या पेशंटचा श्वास चालू होता सर्वांचा. आम्ही श्वासाची त्यांच्या श्वास जर 1 मिनिटामध्ये 14 वेळा आपण श्वास घेतो, तर ह्या सगळे पेशंट 1 मिनिटात 14 वेळा श्वास स्वतः घेत होते आणि त्यांच्या श्वासावर आम्ही काय औषध दिली नाही. काही ट्यूब टाकली का आपण? ट्यूब टाकून काय व्हेंटिलेटर ठेवला का? बॅग दाबली का? नाही, असं काही ऑपरेशन नाही केलं. म्हणजे ह्यांचं नाही केला तर बाकी लोकांचं काय करणार आहे? ह्यांचं ऑपरेशन खूप मोठं आहे, 8 स्क्रूज आहे, 7 तास गेले ऑपरेशनमध्ये, त्यांना पण संपूर्ण भूल नाही गेली. तर बाकी लोकांचं इथे सगळे छोटे ऑपरेशन आहे. ते गॅपचं ऑपरेशन 4 ते 4 गॅप, एवढं काय मोठं काम नाही. ह्यांचं ऑपरेशन निम्म आहे ह्यांच्यापेक्षा. ह्यांचे 8 स्क्रू आहे म्हणकेला, ह्यांचे 4 स्क्रू आहे, त्यांचं निम्म आहे. आणि बाकीचे साधे ऑपरेशन, बाकीचे सगळे
किरकोळ गॅपचं ऑपरेशन आहे, गादी सरकली, फक्त गादी जागेवर बसून आली, शिर मोकळी केली, लगेच पेशंट चालतो. तर हे परवा दिवशीचे पहिले ऑपरेशन. या आपले गायकवाड साहेब, बोला तुम्ही रुग्ण या. तुम्ही कुठले नाव सांगा, कुठं आले तुम्ही सांगा. आमचं गाव तसं महाड, पण राहायला इथं बाहेरीला आहे मी. त्रास काय होता? त्रास मणक्याच्या पायाला माझी कळ होती आणि पायाची हालचाल कमी होत चालते, म्हणजे बॅलन्स थोडासा झाला होता. तुमच्याकडे आल्यानंतर मी पूर्वी इथं तुमच्याकडे पेशंट एक आला होता रघुनाथ पवार म्हणून, तर ते आमचे संबंध आहेत. त्यांनी सांगितलं की असं, त्याच्यापूर्वी मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, कोण म्हणतो शेक घे, कोण म्हणते काही घे, पण मला पटत नव्हतं ते. म्हटलं माझाच वय काय आहे 40च्या आतमध्ये आहे, आणि जर शेक कुठं घेऊन काय आला तर पुढं भविष्यात काय. तर मग त्या रघुनाथ साहेबांनी सांगितलं की असं असं आहे, तू तिथं जाऊ नये. ते आपल्याकडे ट्रीटमेंट हा ट्रीटमेंट घेतली होती. तर ते त्यावेळेस ते झोपून इथं आलेले, हालचाल नव्हती, काही नव्हती, त्याच गाडीत चालत होती ते. हा, मग त्यांचं ऑपरेशन कधी झालं होतं? तरी मला ते 2-3 महिने झाले असतील मला वाटते. 2-3 महिने झाले. हा, तर इथे आल्याच्या नंतर मग तुम्ही मला बघितलं, सर्व चेकअप केलं, तुम्ही सांगतो की असं आहे. त्याच्यापूर्वी मी एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन आलो होतो इथे, पण तिथे बघत तर ती परिस्थिती अवघडली. गॅरंटी नाही. हा, काही नाही म्हणजे. तर म्हटलं, काही लोक सांगायचे की नंतर तू बाद होशील किंवा काय. तुमच्याकडे तुम्ही सांगतो की 100% गॅरंटी, भूल नाही, त्राव नाही. त्याच्यामुळे गप्पा मारता मारता त्यानंतर मी आमची फॅमिली आम्ही एकत्र येऊन विचार केला. त्यांचं ऑपरेशन एवढंच आहे, 1.5 सेंटीमीटर. फक्त एक छिद्र करून केलेलं ऑपरेशन. आणि ऑपरेशन करून साहेब किती मिनिटात चालले आपण? ऑपरेशन आमचं झालं जवळजवळ 3 तास झालं होतं. नाही, ऑपरेशन नंतर किती मिनिटात चाललं? 10 मिनिटात मी तेव्हा चालू शकलो असतो. मला स्ट्रेचरवर न्यायची गरज नव्हती, काही नव्हतं. ऑपरेशन वाटून चालत आलं असतं. हा, आरामशीर. पण नियम आहे की स्टेशन हा, नियम आहे. नंतर माझा म्हणणार की लक्ष दिलं आणि एवढं मोठं ऑपरेशन चालत बाहेर आले. आणि ऑपरेशन ज्यांचं आता होणार आहे त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की डॉक्टर हे त्यांचे प्रयत्न करत असतात, पण आपली सहनशक्ती टाईट पाहिजे. की डॉक्टरांना पण तेवढंच होप्स येत होते की काय नाही, टाईट म्हणजे मनाची तयारी. मन लोक पाहिजे. इतके घाबरट असतात हा, साहेब, की आम्हाला पण ऑपरेशन सांगू वाटत नाहीये, हा. कारण इतकं किरकोळ ऑपरेशन असतं लोकांचं. बिंदास राहिलं तर काय होत साहेब नाही. आम्ही गॅरंटी देतो. गॅरंटी काय, आम्हाला काय भीती वाटत नाही गॅरंटी देताना. आम्हाला पण 4 वेळा विचारायला लागतो ना गॅरंटी देताना. हा. ही बाहेर बोर्डवरती लिहिलं आहे, आमचे आव्हान. आजपर्यंत एक सुद्धा मणक्याची शस्त्रक्रिया फेल झाली नाही. कोणत्याही पेशंटला जीवाला धोका किंवा पॅरालिसिस झालेला नाही. हे लिहून छापून दिलेलं आहे. समजा एका पेशंटला झाला असेल, दुर्दैवाने झाला नाही, तुम्हाला लिहून असं छापून देणार का मला? इथे बोर्ड मी लावू शकतो का? मी समजा एकला झाला असेल 18 वर्षामध्ये, एकाला झाला असेल तर मी बोर्ड लावू शकतो. इकडे वेबसाईटवर लिहू शकतो. माझ्या वेबसाईटवरती spinespecialistpune.com आहे. क्लिक करा त्याच्यावर, काय लिहिलं पहिल्या पानावरती 100% लिहिल्यावरती. मी हे सांगत मी खूप भारी डॉक्टर आहे. माझं म्हणणं आहे उत्क्रांती एवढी झालेली आहे, हे गैरसमज जे आहे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी आपण कमी करू शकतो मिळून, टीम तयार करून, की लोकांची भीती कमी करायची, आपल्याला लोकांना जागरूक करायचे, लोकांना माहिती द्यायचे. प्लीज अपंग होईपर्यंत थांबू नका. कारण काय, एक अपंग झाला म्हणजे एकटा पेशंट कधी पॅरालाइज होत नाही, त्याच्यासोबत अजून एक पेशंट पॅरालाइज होतो. कारण त्याला त्याचा सगळं बघावं लागतो, लघवी संडासाचा, जेवणा पाण्याचा सगळं बघावं लागतो. आणि इथे पेशंट 10 मिनिटात चालतात, स्क्रू घालून चालतात. ते मोठ्या 9 तासाच्या 7 तासाचं ऑपरेशन करून लगेच चालतात. म्हणजे हे तुम्ही किती मिनिटात चालले? 15 मिनिटात चालले. म्हणजे 7 तासाचं मणक्याचे ऑपरेशन करून 8 स्क्रू घालून 15 मिनिटात चालू शकतो. म्हणजे आताचे ह्या कंडिशन मध्ये, ह्या आजच्या दिवशी हे सगळ्यात मोठं ऑपरेशन आहे. पण हे मोठं ऑपरेशन हे पण नाही आहे, खरं सांगतो. 22 स्क्रू घालतो, 24 स्क्रू घालतो, मान पाठ कंबरचा सगळा एका वेळी करतो. 350 टाक्याचं ऑपरेशन करतो. आमच्याकडे 85 वर्षाचे म्हातारे आहेत, पहिल्या मणक्यापासून मागकाळापर्यंत सगळं उकडला आणि सगळं ऑपरेशन केलं आणि पेशंट बरे आहेत. त्यांचा पण इंटरव्ह्यू माझ्याकडे, कोणाला बघायचं असेल तर मी दाखवू शकतो वगैरे. हे काय ऑपरेशन मोठे नाही आहे खरं तर. एक अगदी हसणे खेळणारे, आमच्याकडे टेन्शन पण नसते, तयारी फारशी करायची गरज पडत नाही, कारण ही नॉर्मल तयारी असते आमची दररोज ऑपरेशन थिएटरमध्ये. बरं साहेब, काय करू साहेब? मावशीला सांगतो, यांचं पण सांगताना आनंद वाटतो. तुम्ही थोडासा या पुढे या, चला सांगा मला काय, तुम्ही सांगा. डायरेक्ट तुम्ही सांगायचे आणि पहिले नाव सांगायचे, कुठले आपण ते सांगायचे. या इकडे नाव सांगा पहिले. अरे मोठ्याने बोला, नॉर्मल मोठ्याने बोलतात. आणि ती काय शूटिंग सुरू झाली की नाही, साडू बोला, मोठ्याने बोलायचे. कल्पना सोपन कदम. मला 12 वर्ष म्हणून गेलं, पायाचा आजार होता. त्यांनी काही फरक पडला ना. वाई सातारा झालं पण काही सुद्धा फरक कुठे पडला. दाखवलं? वाई सातारा. आपण कुठले? वाईच आयुर्वेदिक झालं, सगळं झालं पण काही सुद्धा फरक कशाचाच नाही पडला. बरं. इथे आमचे पाहुणे होते, मग ते पाहुणे मला सांगितलं पत्ता बित्ता. मग आम्ही इकडं आलो. तेव्हा मग आम्हाला म्हटलं तर
ऑपरेशनच करावं. त्यांचं 4 ठिकाणी गॅप कमरेच्या तिथे आणि लई परिस्थिती खराब आतली, म्हणजे सगळे गादी बाहेर आली, शिर दबली, चालताना पाय ठणकायचे आणि अक्षरशः ठणकायचे अशी की म्हणजे चालताच येत नव्हतं. चालले की बसायचे नाही. हो हो बसायचंच. आणि ऑपरेशन तर कसं वाटलं? आता छान पैकी त्यांचे ऑपरेशन 2 दिवसापूर्वी झाले. 48 झालेत. परवा सकाळी ऑपरेशन झालेलं, पण दुपारी ऑपरेशन झालेलं आहे. संध्याकाळी या टायमिंगला काढलं माझ्या 2 तास 8 वाजता काढलं बाहेर ना. कसं वाटलं ऑपरेशन करून? किती मिनिटात चालले तुम्ही? 15 मिनिटात. 15 मिनिटात. आता याचा पेशंट खोटं म्हणणार नाहीये. 15 मिनिटात, 15 मिनिटात, 10 मिनिटात, की 2 मिनिटात असं, म्हणजे ठीक आहे, आपले आपले लोकांची कॅपॅसिटी असते. तुम्ही जास्त वय तुमचं थोडं करून तुम्ही 2 मिनिटात चालले. 2 मिनिटं 15 मिनिटं आमच्यासाठी एकसारखं. पेशंट बरं झालं पाहिजे. पण 2 तासांनी चालला की 1 तास चालला त्यांनी काय फरक पडत नाही. आयुष्यात काम करणार तेवढंच, पण आपल्या डेअरिंगवरती पण असते, कॅपॅसिटीवरती पण असते. तर पेट आता जरी- तुम्हाला कसं वाटतंय? आता चांगलं वाटतंय. चालून दाखवू ना. बरोबर चाला, बरोबर चालायचे आणि सांगायचे. शूटिंग समोर झालं बिंदास बोलतात. शूटिंग समोर थोडस छान वाटतंय आता. छान वाटतंय. पायाचा राहिला त्रास, झाला. कमरेचा, पायाच्या ठणका, सगळं. पायाला मुंग्या, पायाला बधीरपणा व्हायचे, कोटऱ्यात सगळं. सगळं राहिलं. हं. तरुण झाले. आता तरुण झाले. लय त्रास होता अहो. लय त्रास होता. 12 वर्ष ना? हो, हा, हे सगळं जुना त्रासच आहे. 12 वर्षामध्ये खूप काळ. म्हणजे महत्वाचं जीव 12 वर्ष शेती केली असती भारी, अजून थोडं जास्त पुढे गेलं असते, कमवलं असतं. आता ते तेवढं नाही करू शकले, पण आता करणार. शेती करणार, सगळं करणार आहे. शेती करणार, सगळं करणार आहे. लोक ट्रॅक्टर चालवतात ऑपरेशन करून. काय म्हणतात? यांचं ऑपरेशन मावशींचा कालच झालं. चला उठा, चालून दाखवा. पहिले चालून दाखवा, मग गप्पा मारू तुमच्याशी. चला चालून दाखवा. चला. अरे वा वा वा. खाली जाऊन फिरले. खाली गेलो जिने उतरून खाली बाहेर फिरून. कालच ऑपरेशन झालं मणकेचा. वाटतंय ऑपरेशन झालंय? नाही. आनंद वाटतंय? आनंदी वाटत. त्रास काय होता ती सांगा. सर्व सांगा. तुम्ही पहिल्यांदा नाव सांगा, कुठले सांगा आणि त्रास सांगा. पारणे माझं नाव शकुंतला नामदेव ठाणगे. तिथे बघू. हा इथून दुखत म्हणता तळपायापर्यंत. उजव्या हा, पायाची उजव्या पायाची. मागची शिरी दुखत होती. हा. जे आता मी शिकवली की मागची शिरी दुखली तर मग गॅप असतो एमआरआयवरती, ते आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. हो. त्याचं ऑपरेशन हा. झालं. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटतात. ऑपरेशन करून किती आनंद आहे? लय आनंदी खूप. 100%? 100%. 100% कोण आले? अच्छा. आता तर 1 दिवस झाले फक्त ऑपरेशन करून. छान झालं. चला बसा. आता लास्ट इंटरव्ह्यू करायला सांगायच्या आधी पहिल्यांदा एक सगळ्यांना पेशंटनी राऊंड मारून दाखवलं पाहिजे, राऊंड सर्कल मध्ये. जे नेहमीची आमची पद्धत आहे. उठा, तिथनं सुरू करा. चल उठा, राऊंड करा. राऊंड मध्ये सर्कल मध्ये हळूहळू सर्वांना येऊ दे पाठीमागे. हे सर्व पेशंट कमरेचे मणक्याचे ऑपरेशनाचे आहे. आणि लगेच कोणी म्हणतो 2 मिनिटात चालायला लागलं ऑपरेशन नंतर, कोणी म्हणतो 15 मिनिटात, कोणी 10 मिनिटात. तिथे अर्धा 1 तासाच्या नंतर चालणारे पेशंट नाहीये. 5 मिनिटात, 10 मिनिटात, 15 मिनिटात चालणारे पेशंट आहेत. आणि सर्वांना 100% गुण मिळालेला आहे. आणि सर्व पेशंट आनंदी आहेत. त्यांना पुढे सर्व काम करण्याची परवानगी मिळणार. सर्व म्हणजे सर्व. ते शेती करू शकणार, ते वाकू शकणार, चढू शकणार, कोणाला पोहायचे पोहू शकतात, कोणी गाडी चालवायचे गाडी चालू शकणार, शेती करू शकणार, ट्रॅक्टर चालू शकणार, सगळं करू शकणार. तर फक्त मला हे सांगायचं होतं की जे मणके बाबतीत गैरसमज आहे, हे मीटिंगद्वारे आज कमी करायची आमची इच्छा होती. आणि लोकांना मणके बाबतीत समजावून सांगायचे होतं. त्याची रचना काय असते, कशी असते हे समजावून सांगायचं होतं. त्यासाठी आपण मीटिंग नेहमी करत असतो. अशी भरपूर मीटिंग झालेली आहेत. ज्यांनी टीव्हीवरती आपला कार्यक्रम पाहिला आहे त्यांनी खूप, एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये 10 लोकांचे ग्रुप मिळतात. कारण एक ग्रुपमध्ये एक पेशंटशी बोलतो, दुसऱ्या ग्रुपमध्ये दुसऱ्या पेशंटशी बोलतो, तिसऱ्या ग्रुपमध्ये कोणी वेगळा पेशंट असतो. तर एका वेळी त्यांना कमीत कमी 60-70 पेशंट बघायला मिळतात एका तासाच्या आत. तर असे पेशंट्स त्यांनी खूप पाहिले आहे. आणि असे कार्यक्रम आम्ही नेहमी शूट करत असतो आणि दाखवत असतो टीव्हीवरती. तर आज हे सांगून मला मीटिंग संपवायचे. हे सांगायचे की आपण मिळून एक टीम तयार केली पाहिजे की लोकांचे बरे करण्यासाठी त्यांना सांगायचे, नाही हा तुम्हाला त्रास आहे, कमरेचा त्रास पायापर्यंत आलाय तर दुर्लक्ष करू नका, किंवा मानेचा त्रास हाताला आलाय तर अजिबात दुर्लक्ष करू नका. मानेचा त्रास पायालाही येतो जर गॅप इथे वाढला. कारण मेनू सांगितलं पाय हलवा, तो निरोप पलीकडे येतो. मानेला मोठा गॅप असेल तर पायालाही त्रास होतो. तो वेगळ्या पद्धतीचा त्रास आहे. ते समजावून सांगणं अवघड आहे कारण लोक कन्फ्युज होतील. पण 95% आपल्याला समज झालं असेल की काय करायचे उद्यापासून. आणि काय काय लोकांना सांगायचे की उद्यापासून आपल्या घरचे घरामध्ये कोणाला त्रास असेल, शेजारी कोणाला त्रास असेल,
तर त्यांना आपण ओळखू शकतो त्यांचे त्रास आणि त्यांना सांगू शकतो की नाही डॉक्टर तुम्ही एमआरआय काय करत नाही, त्यांच्या कमरेचा त्रास पायापर्यंत आला, शॅटिकेचा त्रास आहे, मला माहिती आहे एमआरआयची गरज आहे, तुम्ही एक्सरे काय देतात, गोळ्या काय देतात तात्पुरती, वेदनाशामक गोळ्या काय देतात, ट्रॅक्शन काय सांगतात, निदान सांगा ना पहिले काय झालंय, किती ठिकाणी गॅप आहे, किती टक्के शिर चोकअप आहे, मग आपण निर्णय घेऊ काय करायचे नाही करायचे. निदान झालं पाहिजे. तर निदान करणं अतिशय गरजेचं आहे. मग योग्य व्यवस्थित निदान झाला तर ट्रीटमेंट पण व्यवस्थित होणार. जे निदानच झालं नाही आणि फक्त आपण वेदनाशामक गोळ्या खातोय तात्पुरती तर 4-6 तास फरक पडणार आणि मग पेन किलर त्याची पॉवर संपल्यानंतर परत दुखणार. आणि हे मला जी माहिती आहे जेवढे ते पेशंट बसले सर्वांनी हे प्रयत्न केला असेल गोळ्या खाऊन खाऊन. आपण किती वर्ष खाल्ले गोळ्या? 5-6 वर्ष 5-6 वर्ष. आपण किती वर्ष गोळ्या खाल्ल्या? मी 3 महिने 3 महिने. मी 1.5 महिन्यात 300 खाल्ले होते. 300. 10-12 वर्ष झाली. 10 वर्ष गोळ्या खाल्ल्या. 5-6 वर्ष 5-6 वर्ष खाल्ल्या. 10 महिन्यापासून 10 महिन्यापासून. आता हे डॉक्टर लोकांना पण समजलं पाहिजे की उगीच गोळ्या देतात तुम्ही. पेशंटला वेदनाशामक गोळी दिली, तुम्ही पैसे काढले, पण पेशंटचा काय फायदा झाला? तुम्हाला निदानच समजला नाही पेशंटचा. तर डॉक्टरांसाठी पण आव्हान आहे की त्यांनाही समजलं पाहिजे की निदान करा पाहिजे. उगीच नुसतं पेन किलर देऊ नका. पेन किलर फक्त तात्पुरती आहे. जेवढा पॉवर आहे 8 तास, 6 तास, 4 तास पॉवर संपल्यानंतर परत सेम दुखणार पेशंटला. म्हणजे थोडक्यात गाडी चालवताना हाताला मार लागला तर शर्ट खाली करायचे, बटन लावायचे, वेदनाशामक गोळी करायचे, ड्रेसिंग करायचे नाही आणि गाडी चालवायची. ही चुकी ट्रीटमेंट आहे की व्यवस्थित आहे? ड्रेसिंग केली पाहिजे, अँटीबायोटिक खाल्ली पाहिजे. तर वेदनाशामक गोळी खाल्ली तर दुखणारच नाही, गाडी परत चालवायची, इन्फेक्शन होणार, पू पडणार तिकडे जखमेला. तर फक्त एक सांगून मला संपवायची आजची मीटिंग. आणि शेवटचा माझा नेहमी निरोप असतो की कोणाला काय विचारायचं आहे, कोणाला काही सांगूचं वाटतंय, वाटीमागे आहे की मला बोलू दिलं नाही, किंवा मला पेशंट बाबतीत काय बोलायचे आहे, किंवा काय अनुभव सांगायचे आपल्या हॉस्पिटलाचे, किंवा काय बोलायचे असेल तर, किंवा काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकतो, किंवा काय समजलं नसेल तरी विचारू शकतो. बोला, या इकडे या. ठीक आहे, शूटिंग ओव्हर.